जा जा आपापल्या घरी जा, काम करा जरा. असं उभं राहून काय बी होणार नाही. जा आता. थांबा. आरती, तुला अटक केली जात आहे. का? यासाठी? कारण मी डेव्हिडच्या घरी काम करणाऱ्या एका माणसाच्या बाळाची आई होणार आहे आणि त्याला सोडून इथे आले. नाही, स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुझे संबंध क्रांतिकाऱ्यांशी आढळलेत. म्हणून राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुला अटक केली जात आहे. फौजदार साहेब, हे सगळं काय बोलताय तुम्ही? देशद्रोहाचं नाव घेऊन फक्त या केसला महत्त्व देण्याचा प्रयत्न आहे हा. अच्छा, तर कायद्याची थोडीशी समज असलेला भीमराव कोर्टामध्ये केसचं वजन कमी आणि जास्त होत असतं आणि हे पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर होत असतं. त्यावर काम कर आणि इथे भाषण देऊ नको. अरेस्ट. अटक करायला. हे बघा, हे समजा खोट यांना. रमा, तुझ्या थांबवण्याने नाही थांबणार हे लोक. घेऊन जाऊ दे यांना आरतीजींना. यांना कायद्याच्या भाषेतच उत्तर देईन आणि यांच्या तावडीतून आरतीजींना सोडवून सुद्धा आणेन. आणि ऐकून घ्या, या चाळीमध्ये जर कोणी सुद्धा आरतीची साथ दिली तर तो माझा दुश्मन असेल. माझा म्हणजे इंग्रज राजवटीचा. काळजी करू नका साहेब, आमच्या मधनं कोणी बघायला बी जाणार नाही का आरती सोबत काय होत आहे. आणि साहेब, आम्ही कोणी येडी पिढे थोडी आहे काय की इंग्रजी राजवटीला टक्कर देऊ. समजदार आहे. अशीच सवय असू दे. तुम्हाला ब्रिटिश राजवटीची गुलामीच करायची आहे. डेव्हिड सर, अशा गैरसमजात राहू नका. तुम्ही अन्यायी आहात आणि एक ना एक दिवस अन्यायाचा नाश होतोच. बाबा, यांना थांबवा, नाहीतर ही लढाई वेगळ्याच कोणत्या दिशेला जाईल. विषय आता सत्ता, राजकारण किंवा व्यवहाराचा नाहीये. विषय आता आरतीला वाचवायचा आहे. मग त्या शोधा वकील आणि वाचवा. बाबा, मी जातोय वकील शोधायला. मी बी येते मग.
मी बी येते तुमच्या संग. लक्ष्मी, तू कुठे नाही जायचं. मला भीमभावाने रमाची मदत करायची आहे आणि मी एक बाई आहे म्हणून आरती ताईची बी मदत करायची आहे. तुम्ही काळजी करू नका, मी येईन लवकर. लक्ष्मी, सांगितलं ना की तू कुठे जायचं नाही. घरी चल. तुम्ही बाळादादा का बनताय? काय? मी बाळादादा बनतोय? म्हणजे जर आता नवरात्राच्या बायकोला काय बोलला तर तो बाळादादा बनतो? आनंद दादा, कसा बोलतोयस तू? अगदी बरोबर बोलतोय भीम. मी आणि लक्ष्मी आदर्श नवरा बायको नाही आहोत. तुम्ही दोघं राहा, पण मला माफ करा. लक्ष्मी, चल. दादा काय करताय हे? रमा, तू काळजी नको करू. लक्ष्मीला टाकून नाही देणार मी. आणि होय, तिला मारणार सुद्धा नाही. फक्त ती तुमच्या सोबत येणार नाही. चल. दादा रमा, थांबून घे. जाऊ दे त्यांना. आपण दोघं जाऊयात वकील शोधायला. येतो बाबा. दादा, हे आनंदला अचानक काय झालं? समजावा त्याला. अचानक नाही ताई. कधीपर्यंत भीमच्या तर स्वप्नातल्या गोष्टी समजे ऐकत राहतील आणि कधीपर्यंत त्या काल्पनिक जगात जगतील. बस आनंदला लवकर लक्षात आलं आणि तो बराबर रस्त्यावर चालतोय. मीरा, आनंदची काळजी काहीतरी वेगळी आहे. त्याला त्याच्या हिशोबाने वागू दे जरा. आई, जाणं गरजेचं आहे का? हा, गरजेचं आहे. आरती त्या डेव्हिडच्या पोराची आई होऊन म्हणती आहे की ती तिथंच राहील त्या चाळीमध्ये आणि त्या डेव्हिड सोबत लढल. माझं पोरग तर मोठं आहे आणि त्याच्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी हेच बरोबर आहे. म्हणून मी हे करल. आणि दीपक, तू आता काय बी बोलणार नाही, फक्त माझ्यासोबत चालत राहा. अहो अहो, कुठे जातात तुम्ही लोक? विचित्रच बहीण आहात तुम्ही. हा, जायला त्या आरतीने पाहिजे मुंबई सोडून, पण तुम्ही जात आहात. परत आलात तुम्ही? तुम्ही जे माझी बहीण आरती सोबत करत आहे ना, बरोबर नाहीये. खूप चुकीचं करत आहे. अहो, तो तर विदेशी आहे, पण तुम्ही तर या देशातलेच आहात ना, आणि आपल्याच देशासोबत असं करताय. छी. आहे तर मी या देशातलाच, पण तुमच्या जातीतला नाहीये ना. पाहिलं तर तुमच्या कुटुंबामध्ये सगळे पळणारेच आहेत का? नवरा होता तुझा, ऐकलंय, तो सुद्धा एका दिवशी असाच पळून गेला. आणि तुझी ती बहीण आरती इतक्या वर्षांपासून डेव्हिड सरांसोबत राहिली आणि आता अडचण आली तर पळून गेली. आणि आता तुम्ही लोक पळून जातात. सगळ्याच्या सगळे पळपुटे आहात. निघून जा इथून, नाहीतर तुझं डोकं फोडून टाकेन. अरे रे रे, राग आला की काय? तू काय डोकं फोडणार आहेस? पळपुट्याचा मुलगा आहेस तू? डोकं फोडण्यासाठी ना उभं राहावं लागतं. डोकं फोडतोय पळपुटा. चल आई. हे बघा, बाजूला व्हा. नाही लक्ष्मी, असं नका करू ना. तुम्ही कधीपासून अशा झालात? जाऊ द्या ना मला. जाऊन देईन, पण एका अटीवर. आधी तुझी शपथ मोड.
म्हणजे मी बाहेर काम शोधायला जाऊ शकेन. असं म्हणजे मी तुम्हाला काम शोधायला जायला मनाई केली आहे म्हणून तुम्ही हे असं करताय? ये बा लक्ष्मी, तुला काय समजायचंय ना समजून घे. कसं बोलताय तुम्ही? आपल्यामध्ये अशा गोष्टी नव्हत्या होत की तुला जे समजायचं ते समजवा ना. तुमच्या मनात काय चाललंय? तुम्हाला काय म्हणायचंय सांगा ना. काही नाही सांगा मला. लक्ष्मी, मी म्हणालो ना काय नाही. तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा. आता असं काय झालं की समद्यांसमोर हात पकडून आणलं? लक्ष्मी, तुला कळत कसं नाही की जर तुझं कमवणं गरजेचं आहे तर मला सुद्धा कमवणं गरजेचं आहे. माझी तब्येत बिघडत आहे, डॉक्टरांना भेटून येतो आहे मी. डॉक्टरचं म्हणणं औषधी महाग झाली आहेत. मला मरायचं नाहीये लक्ष्मी. उलट तुझ्या सोबत जगायचं आहे मला. अजून तर आपलं मुलं सुद्धा नाही झाली. म्हणून हात जोडून विनंती करतो तुला की तुझी शपथ परत घे आणि मला मोकळं कर. म्हणजे थोडस मी सुद्धा कमवू शकेन. एवढं तर करूच शकते ना माझ्यासाठी. काय झालं? काय झालं? काय बोलले डॉक्टर साहेब? हेच म्हणाले की माझी औषधं महाग झाली आहेत आणि ही गोष्टी मला कोणाला सांगायची नव्हती. नाहीतर मी भीमसाठी माझा जीव सुद्धा देईन. जर भीम मला चुकीचं समजतो ना, समजू दे. मी त्याला अजून त्रास नाही देऊ शकत, कारण माझ्या आजारपणावर उपाय सुद्धा तोच करतोय. हे बघा, आपण कोणाला नाही सांगायचं. तुम्ही काळजी करू नका आणि मी सगळं करेन. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही होणार तुम्हाला काय. असं कसं काय होऊन जाईल? काय बी नाही होऊ देणार मी. अजून तर आपल्याला खूप वर्ष एकत्र काढायचे आहेत ना, होय ना? रामजी, मला वाटतं की तुझा दुसरा मुलगा बी बाळा झालाय. बिचारा रामजी आयुष्यभर आपल्या मुलांना सिद्धांत शिकवत राहिला आणि मुलं अशी निपजली. चुप हितेश, एकदम चुप. तुला काय माहिती आमच्या कुटुंबाबद्दल? हा, आनंदला कुठल्या गोष्टीचा राग आला आणि तो निघून गेला तर लक्ष्मी गेली आहे ना त्याला समजवायला. बाळा वेगळा आहे आणि भीम, आनंद, लक्ष्मी, रमा आम्ही समदे एक आहे आणि कायम एकच राहू. लक्ष्मी, पोरी बोलणं झालं का आनंद सोबत? त्याला समजवलं ना की परत असं करू नको? नाही आत्या, त्यांनी बरोबरच केलं होतं. शेवटी आम्ही नेहमी भीमभाऊ आणि रमाच्या माग तर नाही फिरू शकत ना. मला पण काम करायचं असतं. लक्ष्मी, हे तू काय बोलते आहेस? बाबा, माफ करा, पण ते बरोबर आहे.
मला तर पेन्शन मिळते ना, तुमचं घर त्यांनी चालतं, पण आमचं काय बाबा? आम्हाला तर आमचं घर चालवण्यासाठी कमवावं लागल ना. मला बी वाटतंय की भीमभाऊ आणि रमाला लवकरात लवकर वकील साहेब भेटू देत, पण मी काम शोधायला जाते. अरे हा तर डावच उलटून गेला. भीम, रमा, लक्ष्मी आणि आनंद मध्ये बी फूट पडली. तुमच्या सगळ्यांचा अर्थ चांगलाच कळतोय मला. संधी मिळाली नाही की भीम आणि त्याच्यासोबत जोडलेल्या गोष्टींची तक्रार करतात. बाबा, भीमला थांबवा. मला असं वाटतंय की भीम आता कोणाच्या थांबवण्यानं थांबणार अहो, नाही. असं कसं नाही थांबणार? असं बोलून प्रत्येक वेळी भीमला मनमानी करू देऊ शकत नाही बाबा. लक्ष्मी, तू कुठं नाही जाणार, घरी चल. हे अचानकच आनंदला काय झालंय? माझ्यासोबत अशा उडत्या उडत्या गोष्टी बोलत होता आणि माहित नाही लक्ष्मीला काय बोलून गेला. उघड है. आर्ची, मी तुझ्या आधी खूप मुलींना असं बघितलंय, पण तू जरा थोडं जास्तच आहेस. म्हणूनच मी तुला लॉकअप मध्ये टाकलं. तुला भीमराववर खूप ट्रस्ट आहे ना की तो वकील आणायला गेला असेल, पण तुझं मूल तर आजच मरेल. मी माझ्या मॅनेजरला सांगून हेच तुला समजावण्याचा प्रयत्न केला की हे मूल त्याचं आहे, पण तुला नाही समजलं की मला या मुलाला नाव नाही द्यायचं. पण तू माझं म्हणणं नाही ऐकलं, म्हणून आता भोग. आता हे औषध मी तुला जबरदस्ती पाजेन आणि त्यानंतर तुझ्यावर असणारे सगळे चार्जेस संपतील. मग तू स्वतंत्र होशील. तसंही तुमच्या लोकांमध्ये खूप स्वातंत्र्य चाललंय, तर मग होऊन जा स्वतंत्र. पिऊन घे औषध. पकडा हिला. असं नका करू. तुम्ही असं कसं करू शकता? हे तुमचंच बाळ आहे, आपल्या प्रेमाची निशाणी. असं नका करू. तुमचंच रक्त आहे. बस, ही चूक केली तू घरोघरी जाऊन हेच सांगते की माझं बाळ आहे. हेच नव्हतं करायचं. तू पळून गेली असती, वाढवलं असतं त्याला, मी काहीच बोललो नसतो. पण आता खूप लेट झाला आहे. आता तुला हे औषध प्यावेच लागेल. आणि तू प्रत्येक वेळी काय म्हणली? भीमराव वाचवेल तुला. भीमराव? आता कुठे तुझा भीमराव? बोलाव तुझा भीमरावला. बोलाव, बोल भीमराव. कळत नाहीये रमा, वकील सर केव्हा मुंबईत परततील माहित नाही. आता ज्या वकिलांकडे गेलो होतो सगळ्यांनी नकार दिलाय. डेव्हिड सरांना समते ओळखतात आणि त्यांना घाबरतात बी. सत्तेला घाबरणं तर स्वाभाविक आहे, पण आरती ताई सुटतील कशा माहित नाही. ज्या वकिलांबद्दल सरांकडून ऐकलं होतं त्या सगळ्यांच्या घरी विचारत जाऊया. कदाचित काही मार्ग मिळेल.